उसरली पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ व युवा सेना उसरली खुर्द आयोजित गावदेवी उसराई चषक 2024च्या या मेगा फायनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। भव्य दिव्य स्पर्धा आणि भव्य दिव्य स्पर्धेला चार चांद लावणारा परफॉर्मन्स प्रत्येक खेळाडूचा राहिलाय। प्रत्येक संघाने मात्र आपल्या परीने 100% एफर्ट्स देत या स्पर्धेमध्ये मेगा फायनल मध्ये पोहोचण्याचं धाडस दाखवलंय। परंतु 100 लोकांमध्ये पहिलं यायचं असेल तर 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं आणि तेच वेगळं पण या दोन संघांनी दाखवलंय उत्कृष्ट परफॉर्मन्सनं। आणि ते दोन संघ आमने सामने लढतायत। चॅम्पियन कोण बनेल या भव्य दिव्य ट्रॉफीला आपल्या खांद्यावर कोण मिरवेल? ज्या घरात राहील नाही ट्रॉफी ती ट्रॉफी पुजली जाईल। एवढी सुंदर ट्रॉफी आपण इथे पाहतोय। आणि या स्पर्धेमध्ये मात्र मुख्य आयोजक युवा सेना भारतीय जनता पार्टी उसरली खुर्द हेमंतजी भगत, मुकेशजी भगत, नितीनजी भगत, जितेंद्र भगत, ग्रामस्थ मंडळ उसरली सगळी मंडळी आणि संपूर्ण युवा सेना मात्र आपल्या परीने शर्तीचे प्रयत्न करत नाणेफेकीचा कौल जिंकला। पृथ्वी 11 भवाले बी संघानं प्रथम पुन्हा एकदा स्वीकारला फलंदाजी, कारण गोलंदाजीमध्ये धार आहे धावा रोखण्याचं आणि फलंदाजीमध्ये ताकद आहे मोठं आव्हान उभं करण्याचं। परंतु एवढं स्वस्तामध्ये घेऊन चालणार नाहीये, कारण जो संघ आहे ना जे अनुमान नेरे संघ, या नेरे संघाची ताकद अनेक वेळा आम्ही अनेक मैदानावरती पाहिली आहे। बामणडोंगरी संघाला नमवण्याचं धाडस या संघानं दाखवलं, घोरसई बी संघाला नमवण्याचं धाडस या संघानं दाखवलं, वाकलन संघाला पराभूत करण्याचं धाडस या संघानं दाखवलंय। त्याच्यामुळे ती क्षमता आज पुन्हा एकदा सिद्ध केली जाईल का? सिद्ध करण्याच्या अगोदर ठोकला जातोय हा मात्र मोठा मोठा षटकार। भाई सिनारे आणि राकेशभाई सिनारे मंगलमूर्ती सेलिब्रिटी मॅनेजमेंटचे प्रोप्रायटर यांच्याकडून भवाले बी संघाला शुभेच्छा आलेत। प्रवीण मात्रे बुर्दुल यांच्याकडून शुभेच्छा आलेत आणि आई एकविरा इव्हेंटचे संदेश शेळके यांच्याकडून मीत अँड जितू 11 जे हनुमान नेरेला शुभेच्छा आलेत। थँक्यू व्हेरी मच। चला मॅच सुरू ठेवायचे। सिल्वर स्टार रायगडच्या नगरीमध्ये खेळताना हा संघातून मात्र कित्येक वेळा दोन खेळाडूंनी पाहिलंय आणि सूरज केने त्या संघाचं ओपन करतोय। परंतु आज सूरज केने पहिल्या दोन सामन्यामध्ये अपयशी ठरला आणि त्यानं आता ठरवलं की नाही आता ही अंतिम संधी आहे या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवण्याची। आणि तो मात्र अंतिम चेंडूवर सुशांतला दाखवला षटकार। पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला, बिनबाद 8 अशी सावध सुरुवात करतोय पृथ्वी 11 भवाले बी संघ, तो म्हणजेच मीत 11 जे हनुमान नेरे संघाच्या विरोधात। या स्पर्धेमध्ये ज्यानं 2 निर्धाव षटक फेकलेत तोच सचिन मोरे गोलंदाजीच्या मार्कवर पहिल्या चेंडूवर मात्र धाव येते आणि एका धावेनं धावफलक जाऊन ठेवतो, तो म्हणजे 9 वरती। एक अतिशय उत्कृष्ट स्पर्धा आपण पाहतो आणि खऱ्या अर्थानं जीवन गावण सर, सत्यवान काकडे सर, द्वारकानाथ चोरगे सर पंचांच्या मुख्य भूमिकेमध्ये पाहतो। या तिन्ही पंचांचं विशेष कौतुक। 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते। संदेशजी पाटील सर असतील आणि त्यांचे संपूर्ण स्टाफ, रुचिर असेल, सगळ्यांचं मात्र मनपूर्वक कौतुक। धावा ठोकल्या जात आहेत, धावांचं आव्हान उभं केलं जात आहे, खांदे पाडण्यासाठी मजबूर केलं जात आहे। इथे मात्र सचिन मोरेला दाखवलाय आसमान आणि या आसमानानं दाबळकर धावा लागल्या त्या म्हणजे तब्बल 15 धावा। दुसरं षटक प्रगती पथावर आहे। मोक्याच्या क्षणाला सूरज केने मात्र बहरा देतोय। चांगला चांगला स्विंग स्विंग इन स्विंग चेंडू पाहिला, तिथे मात्र अतिशय चांगला खेळ इथे पाहतोय। आणि इथे अशा प्रकारे मात्र
आणखीन एक निर्धाव चेंडू एका मोठ्या फटक्यानंतर मात्र पुनरागमन करतोय गोलंदाज सचिन मोरे. एका स्पर्धेमध्ये 2 मेडल षटक फेकण्याचा बहुमान ज्यानं फटकावलाय सचिन मोरे पुन्हा एकदा सज्ज. 3 चेंडूमध्ये त्याने 7 धावा मोजलेत आणि दाभोळकर धावा लागलेत 15 धावा. ही संधी उपलब्ध करून दिली आणि सचिन मोरेनं मात्र सूरज खेनेला मात्र परतवलाय. एक मोठा फटका पलटवार होणं अपेक्षित होतं कारण 2 दिग्गजांमधली लढत होती. इथे मात्र फलंदाज सूरज खेने बाद. तर इथे सन्मान होणार आहे. 1 मिनिट वेळ घेईन. जितेंद्र भगत साहेबांना विनंती करेन आमचे 2 जी मुलं आहेत त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. जेवढे पाहुणे आले ना त्या पाहुण्यांचा सन्मान करण्यासाठी ज्यांनी जी प्रचंड मेहनत घेतली ते 2 आमची मुलं खोपोलीवरून रोज येतात. एकदा जोरदार टाळ्या. मुकेश भगत आणि हेमंत भगतवर असलेलं प्रचंड प्रेम त्या 2 मुलांसाठी आपण टाळ्या वाजवायचे. पाहुण्यांचं यथोचित स्वागतसाठी ज प्रोसेस असते ती त्यांनी फॉलो केली आणि प्रचंड मेहनत. आणि आमचे कॅमेरामॅन सँडी नितीन दादा भगतवर असलेलं प्रचंड प्रेम आहे आणि त्यांचा सन्मान होणार आहे. यस मॅचकडे आम्ही जास्त कॉन्सन्ट्रेशन करणार आहोत. त्यांचा सन्मान होईल. मंडपसाठी सूरज पाटील या वलवलीचे आमचे सूरज. अफलातून फटका पुन्हा एकदा वेदांत गुलवी त्याच रणनीतीनं खेळ सुरू करतोय. आजच्या 3 सामन्यामध्ये मात्र वेदांत गुलवीनं मोठ्या फटक्यानं सुरुवात केली आहे आणि जणू काही धावांचा डोंगर उभा करायचा. भले ही फलंदाज अगोदरच्या चेंडूवर बाद झाला असेल परंतु आपण थांबायचं नाही. आपल्यामध्ये असलेल्या गुणवत्तेला न्याय देत फटकेबाजी करायचा असा इशारा देतोय. टोकतोय षटकार. हा चेंडू चांगला आहे. हा चेंडू चांगला आहे. या चेंडूला मात्र धाव आली नाहीये पण त्या षटकामध्ये 2 षटकार बसले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर दाभोळकर धावा लागतायत. 21 1 बाद 21. सूरज खेनेने मात्र चांगली फलंदाजी दाखवली. त्याने मात्र 6 चेंडूमध्ये 13 धावा 2 षटकांसहित जोडल्या. त्यानंतर मात्र वेदांत गुलवीनं आल्या आल्या षटकार ठोकला आणि तोही खेळतोय 6 धाव्यांवरती. योगेश भालेकर ज्यांना 2 धावा आतापर्यंत जोडलेत. दाभोळकर धावा लागत आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 21 धावा 1 बाद 21. आदित्य मस्कर आणखीन एक गुणी गोलंदाज या संघाचा तो म्हणजेच मीत 11 जे हनुमान नेरे संघाचा. आदित्य मस्करचा खेळ पाहिला तर खऱ्या अर्थानं पहिलं षटक फेकणारा हा गोलंदाज आता मात्र षटक क्रमांक 3 फेकतोय. काय सुरेख इथे पुन्हा एकदा या साईडला जे स्टंप्स आहेत ना कदाचित काहीतरी जादूगरी आहे कारण स्टंपला लागल्यानंतर त्या बेल्स पडत नाही. आदित्य मस्करनं चांगला अटेम्प्ट दाखवलाय परंतु फलंदाजाला बाद करण्याची संधी त्यांनी दवडली नव्हती परंतु बेल्स मात्र खाली पडू शकले नाहीये. लाईट्स पेटल्या पण नुसत्या तारका चमकून उपयोग नाही तर ते आणि कदाचित दुसरे कॉम्बिनेशन आहे की जीवन गावण पंच असले की म्हणतात की त्या बेल्ट पडत नाहीत. फेविकल का जोड है तुटेगा नाही आणि अशा प्रकारचा हा घट्ट बेल्ट्स आणि स्टंपचं नातं. स्लोवर चेंडू चेंडू हवेत राहिला. साधा सोपा चेंडू होता. कदाचित असं वाटलं होतं की षटकार जाईल परंतु आदित्य मस्कर चेंडूवर मात्र फलंदाज फसला आणि मोठा फटका लगवण्याच्या नादामध्ये मात्र फलंदाज वेदांत गुलवी झाला बाद. आमचे सन्मान्य अतिथी मान्यवरांना मी सन्मानित सांगेल. नितीन भगत साहेबांना विनंती असेल की आपण काकासाहेब ठोंबरे आणि सचिन पांढरे साहेबांना इथे सन्मानित करावं.
ओ टू कॉम्बॉक्स. आदरणीय नशीब शेठ भोईरकर त्यांच्या माध्यमातून ही नेरे संघ पॅक करण्यात आलाय आणि त्यांचा आर्यन मात्र या सामन्याचा आनंद घेतो आणि आर्यनचं नाव आलं आणि आणखीन एक फलंदाज होतोय बाद. आदित्य मस्कर या संघाला कमबॅक मिळून देत आहे. लकी आर्यन मात्र जसं नाव आलं आर्यनचं लगेचच या सामन्यात एक गिरकी घ्यायला लागली आहे. आदित्य मस्कर चांगलं कमबॅक मिळवून देतोय. आल्या पावडी सुमित जाधवला परतवलंय. ज्या सुमित जाधवनं मागच्या सामन्यामध्ये खरपूस समाचार घेतला त्याच सुमित जाधवला मात्र परतवलंय. नशीबशेठ भोईर या सर्व मान्यवरांना विनंती करेन की दादा आपण या अतिथी कक्षामध्ये आणि या सामन्याचा आनंद या मोठ्या मंचावरून आपण घ्यायचं ही विनंती आहे. काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. लागोपाठच्या 2 चेंडूवर आदित्य मस्करनं 2 विकेट्स कमावल्यात. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर तो उभा आहे आणि नवीन फलंदाज मात्र नवनाथ मुखणे असेल स्ट्राईकवर. सुंदर कमबॅक. मी पहिल्यांदाच म्हटलं की नेरे संघाला स्वस्तात घेऊन चालणार नाही आहे. नेरे संघानं भल्यानं परतवण्याची कामगिरी दाखवली आहे. त्यांच्या यादीमध्ये लिस्टमध्ये नाव आलेत. बामण डोंगरी ज्यांच्या लिस्टमध्ये आलं नाव. गोरसाई बी लिस्टमध्ये आलंय. वाकलन संघ या 3 ताकदवान संघांना एकदा का पराभूत केलं ना की मग मात्र हेमंत सर विचार केला ना कॉन्फिडन्स लेवल असतो ना तो हाय राहतो आणि तो हाय कॉन्फिडन्स घेत भवाला बी संघाच्या विरोधात मात्र खेळताना आपण कामगिरी पाहू. चेंडू पुन्हा एकदा हवेत राहिलाय. स्क्वेअरला चेंडू जाईल. धावा किती जोडल्या जातील. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. फेकी येते. आक्रमकता दाखवली जाते. ज्याप्रमाणे विचार केला ज्या वेळेला षटकार बसला ना सचिन मोरेला त्यावेळेला थोडा टेन्शनमध्ये हा संघ जरूर आला. परंतु म्हटलं होतं की आदित्य मस्करची गोलंदाजी कायम भरीव राहिली आहे. दिनेश सर थोडंसं तुम्हाला थांबवतो. दिलगिरी व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं नेहमी सातत्याने क्रिकेटवर असलेलं प्रेम आणि प्रेमापोटी आज अनेक टीमांना स्पॉन्सरशिप करत असत. आर्यन नशीब शेठ भोईर यांचे आपण पाहतोय पुत्र इथे यांना सन्मानित करतील. खऱ्या अर्थानं नितीन शेठ भगतसाहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं गेलं. मी विनंती करेन रुपेश भगतसाहेबांना की आपलं देखील आपण सन्मान स्वीकारायचा आहे. नितीन शेठ भगतसाहेब यांच्या शुभ हस्ते आणि ते आगमन झालं आहे. खऱ्या अर्थानं रविशेठ म्हात्रे पनवेल वाहतूक शाखाध्यक्ष याचं देखील आगमन झालं. त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. ओ टू कॉम्बॉक्स बंधू. चांगला चेंडू इथेही राहिलाय आणि या षटकामध्ये मात्र मी म्हटलं ते कम्मालीचं कमबॅक राहिलाय. काय अफलातून गोलंदाजी राहिली आहे. धावा दिल्या फक्त आणि फक्त 3 आणि विकेट तब्बल मिळवले 2. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धापडकरती होत्या आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पृथ्वी 11 भावाला बी संघ जाऊन ठेवतोय. तो म्हणजे 3 बाद 24 वर. यांच्या वतीने केलं गेलं तर यांना देखील मी विनंती करतो आपण या व्यासपीठावर. एक उत्तम स्पर्धा आणि उत्तम स्पर्धा तेव्हाच होते ज्या वेळेला अनेक लोकांचे वरद हस्त डोक्यावर राहतात. प्रत्येक माणूस आपल्या परीनं स्पर्धेला बॅकिंग देतो आणि असंच एक बॅकिंग आम्हाला सदैव राहिलं आहे. ते म्हणजेच गार्गी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा विवेकदादा भोईर ज्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्पर्धेला मात्र ज्युपिटर स्कूटी देण्यात आली आहे. त्यांचं विशेष कौतुक. असाच एक नो बॉल मागच्या सामन्यामध्येही आलाय. चांगला प्रयत्न जरूर राहिलाय परंतु इथे पंचांचा इशारा आलाय. सरळ नो बॉल. नो +2. एकूण धावा येतील 3. या 3 धावा
भवाले संघासाठी ताकद राहतील. जणू काही नोबॉलची रीगत लावली आहे. प्रत्येक सामन्यात एकतरी बिमर घ्यायचा आणि तिथून सामन्याला फिरवण्याचं कौशल्य आतापर्यंत दाखवलंय. नवुष पाटील पहिल्या चेंडूवर बिमर टाकतोय, धावा मोजतोय तब्बल 3 आणि 3 धावेने धावा लागल्या. 27 फ्री हिटचा चेंडू. मी म्हटलं होतं एक फ्री हिट ऍक्शन रिप्लाय सामना. मगाशी म्हटलं मी की मगाशी आलेल्या 9 धावा एका 3 चेंडूवर 1 धाव आणि राहिलेल्या 3 चेंडूवर 19 धावा आणि तिथे संघ कळवे मात्र बॅकफुटवर गेला. इथंही असंच काहीसं होतंय की काय, पुन्हा एकदा रिकॅप पाहायला मिळते की काय. ज्याप्रमाणे चांगली गोलंदाजी राहिली आहे त्या गोलंदाजीवर पाणी फेरताना नवुष पाटील एका चेंडूवर त्याने धावा मोजल्या 9. एका चेंडूवर धावा मोजल्या 9 धावा मोजतंय नवुष. 9चं गणित, नवुषचं गणित बिघडलं जात आहे. 33 धावा प्रक्रियेत लागतात. इथून येणाऱ्या सगळ्या धावांचं आव्हान अवघड बनत जाऊ शकतं. 40+ टार्गेट हा चॅलेंजिंग असू शकतं की ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली आहे. बाबाला बी संघाची कमालीची गोलंदाजी राहिली आहे. गंचूर सारख्या ताकदवान संघाला त्यानं रोखून धरलं. कळवे संघाची फलंदाजी नेस्तनाबूत केली आहे. सुंदर चेंडू आपल्या ब्लॉकरमध्ये टाकलाय. चांगला चेंडू. धावा तब्बल घेतल्या जातील. डायरेक्ट हिट. नेमबाजी मात्र फसती आहे आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. चांगली रन बिटवीन द विकेट आपण पाहतोय आणि ते मात्र यश भालेकर नॉन स्ट्रायकिंगला चांगल्या रीतीने पळाला आणि 2 धावेनं धावफलक जाऊन ठेपला. तर तब्बल 35 वर शायनर ग्रुप नेरे हे या सामन्याचा आनंद घेत आहेत. शाईन रात्रीच्या अंधारामध्ये शाईन होणं गरजेचं आहे आणि शायनर ग्रुप नेरे मात्र ते आले. त्यांचंही विशेष कौतुक. नेरे संघाची शाईन या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली आहे. चांगला खेळ राहिलाय. गोलंदाजीमध्ये मात्र या चेंडूवर धाव आली ती 1 आणि एका धावेने धावा लागतायत ते 36 धावा. चेंडू शिल्लक असतील 3. या 3 चेंडूमध्ये धावा भवाळे संघ किती जमवेल, 3 चेंडूमध्ये नेरे संघ धावा किती बहाल करेल, हे 3 चेंडू टार्गेट काय सेट करतील, कशा प्रकारचं आव्हान राहील, कशा प्रकारचे मेगा फायनल राहील आणि मेगा फायनलच्या या खेळामध्ये नेरे की भवाळे कोणता संघ भव्य दिव्य ट्रॉफी आपल्या खांद्यावर घेऊन नाचेल येणारी वेळ जरूर ठरवेल. तत्पूर्वी या 3 चेंडूमध्ये मात्र टार्गेट सेट काय राहील. स्ट्राईकर फलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय तो म्हणजेच नवनाथ मुखणे याला. फुल टॉस चेंडू नीटचा फटका होता, आला नाही चेंडू, बॅटवर आला नाही. नशीब बलवत्तर गोलंदाज नवुषचे, नशीब बलवत्तर टीम नेरेचे. फलंदाज होतोय बाद नवनाथ मुखणे. खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यानं प्रत्येक क्षण ज्यानं आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलंय ते आम्हा सर्वांचे लाडके संदीप भगत यांना देखील मी विनंती करतो आपला सन्मान स्वीकारायचा आहे. नितीन शेठ भगत साहेब यांना मी विनंती करतो आणि हेमंतजी भगत यांना मी विनंती करतो की आपला शुभ हस्ते संदीप भगत यांना इथे सन्मानित करावं. 36 धावा. नवीन फलंदाज स्ट्राईकवर येईल तो म्हणजेच अविनाश केने. चांगला चेंडू आहे, क्रॅकिंग शॉट, कव्हर ड्राईव्ह पाहतोय कव्हर पॉईंटच्या मधून. इथे चेंडू मात्र फंबलिंग, परंतु फंबलिंगवर धाव मिळते. एक धावेनं फार मोठा फरक पडणार नाही नेरे संघाला. त्यांना माहिती आहे की 40च्या आत आव्हान ठेवायचं आहे. एक चेंडू खराब जरूर पडला नवुष पाटील, त्यानंतर मात्र कमबॅक मिळवलंय कारण एका चेंडूवर 9 धावा त्यानं मोजल्या आणि त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक. चेंडूचा खेळ शिल्लक राहिला पूर्वार्धामधला फक्त आणि फक्त 1 धापडकर धावा लागल्या 37. येणाऱ्या एका चेंडूवर मात्र हा सलामीर योगेश भालेकर कशा धावा जोडेल. टार्गेट सेट करणारा हा चेंडू या स्पर्धेमधला संपूर्ण 5 रजनीमधला पूर्वार्धमधला हा अंतिम चेंडू. यानंतर फक्त षटकार राहतील 4. राऊंड विकेट
अकोट टप्प्याचा चेंडू फाईन लेग चेंडू येतोय भरता वेगानं धावा जोडल्या जात आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न राहिला अपुरा. एक रन कंप्लीट केली. 39 38 धावा धावफलकावरती लागल्या. 24 चेंडू आणि 39 धावांचं एक बॅलन्सिंग आव्हान, एक चॅलेंजिंग आव्हान मी म्हणेन की उभं राहिलंय. हिंमत आहे 39 धावांचा पाठलाग करण्याची नेरे संघामध्ये, परंतु किंमत ही आहे 39 धावा रोखण्याची भवाले बी संघामध्ये. ताकदीची गोलंदाजी राहिली आहे, ताकदीचा खेळ राहिला या संघाचा. त्याच्यामुळे दोन संघ मेगा फायनलची रजनीमध्ये खेळत आहेत. या दोन संघांमध्ये कोणता संघ आपला बहारदार खेळाने मंत्रमुग्ध करेल या स्पर्धेमध्ये अप्रतिमाने दर्जेदार स्पर्धेचा साक्षीदार आपण सगळे होतोय. कारण ह्या स्पर्धेचा गाजावाजा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहिल्यातील मात्र शंका नाही. 1 लाखाचे टुर्नामेंट अनेक पाहिल्या, परंतु 2 लाख नकद राशी प्रथम क्रमांकाला असणारी पहिली स्पर्धा खऱ्या अर्थानं पनवेलकरांच्या या नगरीमध्ये होतीये. हेमंत जे असतील त्याचबरोबर मुकेश जे असतील. इन शॉर्ट आयोजकांनी आम्हाला सांगितलं का समालोचकांची बाईट घ्या. तत्पूर्वी आम्ही तुमच्या बाईटकडेच येईन. कसा वाटला उसराई गावदेवी उसराई चषकाचा प्रवास? मॅनेजमेंट आणि आयोजकांबद्दल आपली काय प्रतिक्रिया असेल? मॅक्स सरांची सुद्धा बाईट असणार आहे. आम्ही रोज बाईट घेतो आणि तुमच्या बाईटकडे वळतोय आणि आपलं धन्यवाद देतोय. तर खऱ्या अर्थानं क्रिकेट आणि खेळ आपण रोजच खेळतोय, परंतु अनेक टुर्नामेंट आम्ही पाहतो, अनेक स्पर्धा आम्ही पाहतो. प्रत्येक स्पर्धेमध्ये काहीतरी नवं असतं. प्रत्येक आयोजक आपल्या परीनं काहीतरी नवं दाखवण्याचा प्रयत्न करतायत. काही स्पर्धा समाजसेवेसाठी, काही स्पर्धा आपल्या क्रिकेटच्या खेळासाठी, आणि याच खेळाचं प्रात्यक्षिक दाखवताना या मैदानावरती पुन्हा एकदा या स्पर्धेला नवं रूप, देखणं रूप आपण पण नव्यानं पाहतोय. खरं तर मी नेहमी सांगतो की मित्रांचा विचार केला ना तर खेळ कोणताही असू द्या, पण त्यातला आपल्याला माणूस पण जपता आला पाहिजे. आणि त्याचबरोबर मी नेहमी सांगतो की माणसाचं दानव होणं ही विकृती आहे, परंतु माणसाचं महामानव होणं हा चमत्कार आहे. आणि त्याचबरोबर माणसाचं मानव होणं हे सगळ्यात मोठं यश आहे. आणि माणसाची माणुसकीच माणसाला मोठी करते हे येणाऱ्या या स्पर्धकानं, या आयोजकांनी दाखवलं. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं मी सांगेन सागर सर की माणसाने माणसाची माणसासम वागावं. माणसानं जोडलेली नातीच माणसाला बहुमूल्याने मोठे बनवतात, आणि तीच नाती या सगळ्या मंडळीने जोपासली, आणि त्याच्यामुळेच हे मैदान, हे मंच कायम भरलेलं राहिलं. अनेक दिग्गज मंडळीनं या मंचावर आपलं पदार्पण दाखवलं. अनेक दिग्गज मंडळानं जर कर्तृत्व सिद्ध केली. सगळी मंडळी मात्र या मंचावरती पाहिली. ही श्रीमंती या स्पर्धेचं आहे. उत्तम आयोजन, सुनियोजित आणि सगळं आलबेल असणाऱ्या या आयोजकांचं मी मन भरून कौतुक करेन. आणि सगळ्यात मोठी एक बाब आहे की ट्रॉफी आहे ना, ही ट्रॉफी आजवरच्या क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये आम्ही कुठेही पाहिले नाही. एवढी सुंदर ट्रॉफी या स्पर्धेला वेगळं पण बहाल करते. या स्पर्धेमध्ये तुम्ही आम्हाला संधी दिलीत. सागरजी मांडवकर सर असतील, मेहबूब असेल, त्याचं हेमंत जे असेल, मुकेश जे असतील, आणि संपूर्ण स्पर्धेच्या आयोजकांचं मी आभार प्रकट करतो. आणि मी दिनेश पाटील बेलवली इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. ते धन्यवाद. एकदा बंधूंसाठी जोरदार टाळ्या. मॅक्स सरांची प्रतिक्रिया आम्ही जरूर ओव्हर नंतर ऐकू. आणि मी आमचे मुख्य आयोजक मुकेश भगत, आपण स्टेजची संपर्क साधा. येस ना, बॅक टू क्रिकेट. 39 धावांचं लक्ष, शेवटची मान द्यायला आपण पाहणार आहोत. 32 संघाचा प्रवास या स्पर्धेत, 30 संघांचा मगाशा या स्पर्धेमध्ये गुंडाळला गेलाय. आणि फक्त 2 संघ विजयाचे प्रबळ दावेदार ठरले. त्या 2 संघांमध्ये आपण पाहतोय हा सामना, शेवटचा सामना. प्रेक्षकांची पुन्हा एकदा उत्कंठा शिगेला पोहोचते आणि शेवटचा सामना चांगला होईल अशी आपण गणेरला साकडं घालूया आणि बोलूया सामना. साकेला प्रवीण सज्ज होतोय पहिल्याच चेंडूचा सामना करायचा. व्हेरी फास्ट डिलिव्हरी, पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न पहिल्याच धक्का मैदानावरती निश्चित दिला जाईल. यस, ॲब्सोल्युटली गॉन. पहिलाच धक्का प्रवीण होतोय. यावेळी मात्र बाद. सर रविवार खंडोमांचा वार आणि डीजे नितीनचं आपण धन्यवाद देऊया. मुकेश भगत स्टेजची संपर्क साधा.
खरंच आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करते. हेमंत भगत, आमचे मुकेश भगत, ग्रामस्थ मंडळ उसरली खुर्द आणि नितीन भगत आणि जितेंद्र भगत यांचं मनापासून आभार. सागर, आपण विचारलं की आयोजन कसं आहे, खूप सुंदर आयोजन आहे. कारण सागर, आम्ही भरपूर वर्ष क्रिकेट समालोचन करतो. 15 वर्षाचा माझा अनुभव आहे. एखाद्या स्पर्धेला हिट होण्यासाठी 20-20 वर्ष लागतात. मग आता ही स्पर्धा 2 वर्षामध्ये हिट झाली. यापेक्षा अजून काय अपेक्षा असणार आहे. खूप चांगलं आयोजन आहे. ज्या पद्धतीने आपण नियोजन पाहिलं, 32 संघ आणि 5 रात्रीमध्ये स्पर्धा खेळण्यात आली. आपण सध्या पाहतोय 60-60 संघ खेळतात 5 रात्रीमध्ये. इथे फक्त 32 संघ खेळले. वेल मॅनेजमेंट, ग्रेट स्पर्धा आपण पाहतोय. चांगला चेंडू टपामध्ये आतमध्ये आलाय. फक्त चेंडूला डिफेन्स दाखवलाय. कारण पहिल्या चेंडू ती गडी बाद झालाय. आता जर धक्का लागला तर तडपण येऊ शकतोय. हे नीट नेरा 11 संघाला माहिती आहे. आणि सिंगाच्या मध्ये धावसेला आकार येतोय. एक धावसेका दाखल करतोय. आपण पाहतोय 39 धावांचा पाठलाग करतोय. ज्या भवाले संघानं, पृथ्वी एलेम भवाले संघाने या स्पर्धेमध्ये आम्हाला आश्चर्याचा धक्का दिलाय, तो मध्ये त्यांच्या गोलांच्या माध्यमातून. आमचे स्कायरा 11 संघाचे पॅकर सन्माननीय आकाशजी पाटील शिरडोनवरना सामना एन्जॉय करतात. तसेच भवाले संघ ज्याने उपस्थित केले आहेत, आमचे तरे साहेब जे भिवंडीचे आहेत, क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, तो सामना एन्जॉय करतात. तुमचं देखील तरे साहेब स्वागत आहे. या स्पर्धेत मनापासून आम्ही स्वागत करतोय. वरती विकेट ऑन साईडला केल्याचं होतं, नाही जमलं. स्ट्रॉंग अपील केलं मैदानावरती. मात्र या गोलंदाजानं मागच्या सामन्यामध्ये 4 चेंडू वाईट फेकले होते. तो गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करतोय. कारण मगाशी वेल बघले होते, आता मात्र वेल बेगली आहे. सामन्याला कलाटे देण्याचा प्रयत्न करतोय. नेरे संघाला चांगली संधी आहे या स्पर्धेमध्ये विजय प्रस्थापित करण्याचा. कारण व्हाईट कार्ड एंट्री मिळाली आहे संघाला. मात्र भवाले संघाची अटॅकिंग गोलंदाजी, या पुढे त्यांचं काय होणार हा मात्र प्रश्न पडलाय मैदानावरती. एकूण दबाव फक्त 1 गडी बाद झाला, तो 1 जिंकण्यासाठी 39 धावांचं लक्ष्य. 32 संघाचा प्रवास, 30 संघांचा गाशा गुंडाला गेलाय. फक्त 2 संघ विजयाचे प्रबल दावेदार ठरलेत आणि तो संघ, 2 संघ फाईट करतात फायनलमध्ये. लवली शॉट, हेलिकॉप्टर उडवलाय लगपच्या डोक्यावरनं सीमा पलीकडं. पहिलाच खणकानी षटकार. म्हटलं नेरा संघाला सामना जिंकण्याची मोठी संधी आहे. अभी नाही तो कभी नाही, ऐसा मौका फिर का मिलेगा. भवाले सारख्या संघाला पराभूत करण्यासाठी मोठी संधी आहे त्यांच्याकडं. ऑन साइडला वाटत शॉट, मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू बिरकावून दिलाय. चांगला प्रयत्न झालाय आणि एकदा पुढे गेली 2 धाब्याचं मानस. शतक्षण तुम्हाला चांगलं पाहायला मिळालं आणि धाबा पुन्हा पंच आम्हाला सांगतील. योगेश चेंडू खाली आला होता, फार चांगलं शतक्षण. योगेशचं कौतुक करावं लागेल. कारण जर गोलंदाजी चांगली करायची असेल तर शतक्षणाचं सहकार्य महत्वाचं आहे आणि तरच त्याची उपयुक्त दाखवू शकतो गोलंदाज. त्याचं क्रीडा नैपुण्य दाखवू शकतोय. चांगलं शतक्षण हाच दर्जाचं दाखवलं. 2 धाबा यस सागर. धावफल कधी धाबा आल्या त्या आता मात्र 8 धावसंख्या झाली मैदानावरती. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. नेरे संघ आमच्या सागर मांडवकर यांच्या गावातील संघ फाईट करतोय फायनल मध्ये. ओ ग्रेट डिलिव्हरी, चेंडूची लेंथ, लाईन, pitching, pace, accuracy, perfection, direction and variation. Such a beautiful year. There is no chance for run. This is a good finish and this is a wonderful comeback from bowler after 6. आणि धावसेकेला आकार 8 या धावसेकेनं. चला, जे प्रेक्षक समोर आहेत थोडेसे मागे आहे, कारण आता क्रिटिकल सिच्युएशन आली होती. जे प्रेक्षक आमच्या व्यासपीठात समोर आहेत, बाउंड्रीच्या थोडंसं मागे आपण. चांगली स्पर्धा आपण पाहिली सागर. यस, भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्य किंवा युवा सदस्य यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या सर्व आयोजकांना विनंती करूया, कारण आता शेवटचा क्षण आहे.
गुड बॉलिंग फ्रॉम योगेश भालेकर. हा पॅन जॅक केलाय चेंडूला, मात्र चांगली लेंथ होती, लाईन चांगली होती, कनेक्टिंग मात्र तेवढी चांगली नव्हती. पंचांचा एक्झॅक्टली मागे चेंडू फील केला जातोय. एकच धाव मिळणार आणि धावसंख्या 2 डिजिट मध्ये कन्वर्ट होणार, ती मात्र 10 धावसंख्या. मजा आली स्पर्धेमध्ये. तर ज्या पद्धतीने अनुशासन स्पर्धेचं डिसिप्लिन, ट्रान्सपरन्सी, डेडिकेशन, रिअलिबिलिटी आणि तुम्हाला पाहायला मिळते कन्सिस्टन्सी, या 5 मूळ तत्वावर ही स्पर्धा आपण पाहतोय. चांगलं स्टँडर्ड, चांगला दर्जा निर्माण केलाय या स्पर्धेने मागच्या 2 वर्षामध्ये. उर्दी विकेट रिवर्सच्या माध्यमातून एखाद्या चांगल्या गोलंदाज रिवर्स खेळण्यासाठी तुमच्याकडे तेवढा दर्जा असायला हवा, तुमची नजर कडी असायला हवी, कॉन्फिडन्स असायला हवा, फुटवर असायला हवं आणि तेवढा तुमच्याकडे अनुभव असायला हवा. खूप चांगलं आयोजन. आमचे हेमंत भगत, मुकेश भगत, नितीन भगत आणि जितेंद्र भगत यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. चांगली स्पर्धा मैदानामध्ये भरवली त्यानं. मागच्या 2 वर्षामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय आणि यावर्षी 3रं पर्व, यशस्वी पर्व आपण पाहतोय या 2024 मध्ये. ऑन साइडला खेळायचं होतं, मात्र शॉटचं सिलेक्शन चुकलंय. विकेट किपरच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण. यस, ॲब्सोल्युटली गॉन. अजून एक धक्का दिला जातोय नेराज संघाला 10 धावसंख्येवरती. दुसरा धक्का, एका मागणे एक धक्के. यस नितीन. मगाशी आपण पाहिलंय सन्मान्य प्रशांत ठाकूर साहेब आले आणि या आमच्या 4ही आयोजकांच्या खांद्यावरती कौतुकाची थाप दिली. आमचे हेमंत भगत, मुकेश भगत, नितीश भगत आणि आमचे नितीन भगत आणि जितेंद्र भगत यांच्या खांद्यावरती कौतुकाची थाप दिली आमदार साहेबांना. 3 वेळा झालेले आमदार आपले सन्माननीय प्रशांतदा ठाकूर यांना कौतुकाची थाप दिली या आयोजकांच्या पाठीवरती. मलाही चांगलं वाटलं, हेवा वाटला, कारण एवढं चांगलं आयोजन केलंय त्यांच्या माध्यमातून. युवा नेतृत्व काय करू शकतोय, जेव्हा 4 युवा एकत्र येतात तेव्हा चांगलं सत्कार्य होतं आणि ते सत्कर्म आपण पाहतोय या मैदानात. यस मेहबूब, काही सूचना असतील तर आपण करू शकता. 10 धावा 2 बास्केट आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना ऑन साइड ला ऑन द राइज करायचा प्रयत्न. क्रॉस बाय स्ट्रोक. यस, इज ॲब्सोल्युटली गॉन. फिंगर गोज अप बाय अंपायर. 1 विकेट डाऊन. अनदर विकेट गोज डाऊन. तिसरा धक्का 10 धावसंख्येवरती नेरा संघाला. या स्पर्धेसाठी अफाट मेहनत सर्वांची लागली आहे, परंतु याच्यामध्ये महेंद्र पाटील असतील, प्रमोद पाटील असतील, या स्पर्धेचं ज्यानं चित्र टिप्पणी केली आणि ते आमचे संदीप भगत असतील, तसेच आमचे हरीशजी भगत, सर्वांना मात्र वेळेवर भोजन देण्याचं काम ज्यानं केलं ते आमचे हरीशजी भगत, तसेच आमचे विनयजी भगत, विनायक भगत यांचा सर्वांचं मोलाचं योगदान राहिलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सौरभ पाटील या आणि हर्षल पाटील आणि संपूर्ण उसरली ग्रामस्थ मंडळ आणि युवा सेना या सर्वांचा खूप मोलाचं हातभार लागलेत. आणि गावदेवी उसरली संघ या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो. आणि मोलाचं म्हणजे सर्व दानशूर व्यक्तिमत्व त्यांना आम्ही मोलाचं सहकार्य केलं, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 13 चेंडू 29 धावांची शेवटचा चेंडू या षटकातील. फायनल ड्युटी ऑफ दिस ओव्हर. हो, गुड प्लेसमेंट. कारण मागच्या 2 चेंडू 2 धक्के दिले होते मैदानावरती, त्यामुळे प्रचंड दर्पण निर्माण शकतो. 12 चेंडू 29 धावांची गरज आहे. अजूनही नेरे संघाला चांगली संधी आहे. येणाऱ्या षटकामध्ये जर 10-15 धावा झाल्या तर सामना बॅलन्स होईल. मात्र पृथ्वी एलम भवाले संघानं या स्पर्धेमध्ये गोलंच्या आधारावरती प्रत्येक सामना जिंकलाय आणि बघायचा हा सामना देखील जिंकणार का, कोण बनणार चॅम्पियन, हु विल बिकम अ चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट, ह्याचं उत्तर आपण शोधूया. येणारे चेंडू 12 आणि गरज ती 29 धावांची. पहिल्या षटकामध्ये 8 धावा या षटकामध्ये आल्या ते उमेश सांगतील. फक्त 2च धावा आणि 2 गडी बाद केले. वाटतं बॉलिंग फ्रॉम योगेश भालेकर, खूप चांगली गोलंदाजी राहिली, अटॅकिंग काउंटर राहिलाय. आणि यस, आपण बोलूया मेहबूबकडे काही सूचना आहेत. थँक्यू सर. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिले ना, ही पिच बनवायला ज्यांनी खूप मेहनत केली आहे. खरं तर आमचे दुष्यंत आहेत, एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत आणि रोज येऊन पिचची पाहणी करणं आणि पिच बनवण्यासाठी त्यांनी खूप मोलाचं योगदान केलंय आणि पिचची आखणी त्यांनी केली, त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. आणि नागेश खंडागळे असतील, त्यांचं देखील खूप मोलाचं योगदान राहिलं या स्पर्धेसाठी. आणि आमचे सोम असतील, नितेश असतील, विश्वेश असतील, विपुल आणि सत्यम या सर्वांचं खूप मोलाचं योगदान राहिलं आहे. कारण व्हॉलेंटियर खूप महत्वाचे असतात. चेंडू गेला का चेंडू घेऊन येणं. आणि निकू भगत परफेक्ट नियोजन,
आणि निखिल भगत यांचं देखील खूप मोलाचं सहकार्य राहिलं आहे. या सर्वांचा मी या स्पर्धेच्या वतीने मनापासून आभार मानतोय आणि वरते पुन्हा एकदा मॅचकडे आमचे मॅक्स सर इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये तैनात आहेत. थँक्यू महबूब. 12 चेंडू 29 धावा. शेवटच्या षटकामध्ये विकासाला तिसऱ्या षटकामध्ये बघायच्या सामना शेवटच्या टप्प्यामध्ये रंग बदलवतोय. ऑन साइडला ग्लान्स केलाय. वाटतं शॉट मध्ये तेवढं चांगला बॅकअप आहे. फार्लिंग रिझन मध्ये चांगलं क्षेत्रक्षेत्र दाखवलंय. दर्जा दाखवत असताना क्रिकेटचा स्टँडर्ड उंचावत असताना लेवल ऑफ क्रिकेट बॉटम ऑफ क्रिकेट दाखवलाय. 2 धावा निर्माण केल्यात आणि येणारं समीकरण वेगानं बदललंय. येणारे चेंडू 11 आणि गरती 27 धावांची. सामना अजून संपला नाहीये. बघायचं सामना शेवटच्या टप्प्यामध्ये काट टाकतोय. पृथ्वी 11 भवाले संघ वर्सेस मीत 11 श्लोक 11 भवाले संघ वर्सेस मीत 11 नेरे. या 2 संघांमध्ये आपण सामना पाहतोय. मजा येईल सामन्यामध्ये. शेवटच्या टप्प्यात सामना आहे. 11 चेंडू 27 धावा. जाऊ दिलाय चेंडूला. लेट द बॉल गो फॉर द विकेट कीपर. ऍब्सोल्युटली वाईड आणि पंचांचा निर्णय चांगला आहे. येणारे चेंडू 11 आणि गरज आहे ती 26 धावांची. अजूनही सामना. येस जरा प्लीज प्रेक्षकांना म्हणजे थोडेसे आपण मागे या. पृथ्वी 11 भवाले संघ आपण पाहतोय. मजा येईल सामन्यामध्ये. थोडेसे मागे कर मगाशी क्रिटिकल सिच्युएशन झाली होती. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. आता फक्त हत्ती गेलाय आणि शेपूट राहिलाय. ओ व्हॉट अ शॉट. एक्सलंट स्ट्रोक बाय बॅट्समॅन अँड दॅट्स अ 6. ब्युटिफुल फिनिश. दॅट्स अ ग्रेट शॉट. दॅट्स अ 6. दहा चेंडू आणि 20 धाबा. आता मात्र सामना रंगात आलाय. या षटकाराने मात्र सामन्यामध्ये रंगत निर्माण केले आणि एकनाथजी माली यांचं मला गीत आवडलं. रंगात आली मॅच आता. कारण सामना 10 चेंडू आणि 20 धाबाची गरज आहे. या फलंदाजानं मगाशी देखील षटकार मारलाय. त्यामुळे प्रत्येक सामना टर्न करू शकतोय. मजा येईल सामन्यामध्ये. येणारे षटक आता मात्र 10 चेंडू आणि गरज ती 20 धाबांची. सामना फाईट आहे. नेरे संघ आगेकूच करतोय आणि भवाले संघ फाईट करतोय. लवली शॉट. हेलिकॉप्टर उडवला गॅप शॉट मध्ये. व्हॉट अ शॉट. दिस इज अ क्लिअर कट बाउंड्री. मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम द प्रथमेश. ही इज अ लिटिल ऑन द फायर अँड व्हॉट अ मॅच दिस आहे. प्रेसिडेन्सीचे कांबळे साहेब आणि त्याचे सहकार्य त्यांचं या स्पर्धेमध्ये खूप मोलाचं सहकार्य राहिलं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ते इथे उपस्थित राहिले आहेत आणि त्यांचं खूप मोलाचं सहकार्य. तसेच आमचे नरेशजी भगत साहेब आहेत. रेवनाथजी ढेरे आहेत. त्यांचा सर्वांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. कारण एकही दिवस ते न जाता शेवटच्या मॅच पर्यंत ते उपस्थित राहिलेत आणि या मॅचचा आनंद केला. 9 चेंडू 16 धाबा. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करू आपण प्रथमेश. व्हॉट अ बॅटिंग. काय बॅटिंग दाखवले मैदानावरती. सामना जिंकू शकतो नेरे संघ. कारण प्रथमेश मध्ये थोडी ताकद आहे, धमक आहे त्याच्यामध्ये. 9 चेंडू 16 धाबा. व्हॉट अ मॅच. काय सामना गरम झालाय. रात्रीच्या वातावरणामध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये सामना गरम होतोय. 9 चेंडू 16 धाबा. ऑन साइडला ग्लान्स केलाय. चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये and that's a 6. what a batting, what a batting and what a match. बघायचं पंचांचा काय निर्णय येणार आहे. पंच आम्हाला सांगतील. that's a 4 that's a 6 and that's a 4 and 1 bounce. सीमा पार चौकार. डीज आहे. काय लढलाय मैदानावरती. काय पेटून उठलाय मैदानावरती. या कडाक्याच्या थंडीमध्ये अक्षरशः पेटून उठलाय. 8 चेंडू 12 धाबा. पैसा वसूल सामना. शेवटचा सामना. फायनलचा सामना आपण पाहतोय. बघायचा प्रथमेशनं आग लावली मैदानावरती. 8 चेंडू 12 धाबा. प्रथमेश सामना जिंकून देऊ शकतोय. तर तो जर थांबला तर सामना संपला. मी निश्चित सांगेन मैदानावरती. 8 चेंडू 12 धाबा. समीकरण होतं. पंच आम्हाला काहीतरी सांगतात. डगआउट मधला आवाज नकोय. नाही तर पॅनलिस्ट करायचे नेरे संघ. There is no extra excitement, so please you have to wait now. 8 चेंडू आणि गरज ती 12 धाबांची. सामना जवळ आहे मैदानावरती. नेरे संघ ज्याला व्हाईट कार्ड एंट्री भेटली आणि त्याने या संधीचा सोनं केलंय. बघायचं भवाले संघानं या स्पर्धेमध्ये मोठ्या संघांना पराभवाचा धक्का दिलाय. तो संघ सावरेल का या मैदानावरती. 8 चेंडू 12 धावांचं समीकरण आणि चेंडू मात्र यस लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. That's a 6. That's a mighty hit. What a batting.
7 चेंडू आणि 6 धावा. कुठून सामना कुठे आला बघा. 13 चेंडू 29 धावा, 12 चेंडू 29 धावा, 11 चेंडू 27 धावा, 11 चेंडू 26 धावा, 10 चेंडू 20 धावा, 9 चेंडू 16 धावा, 8 चेंडू 12 धावा आणि आता समीकरण उरलंय 7 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो प्रथमेशसाठी. काय लढलाय मैदानावरती. कडाक्याच्या थंडीमध्ये भवाले संघाला अक्षरशः घामाघूम केलाय. अंगावरती शार निर्माण झालाय. मेंदूला सुन्न करतोय सामना. शेवटच्या टप्प्यामध्ये पूर्ण पैसा वसूल सामना. रात गई बात गई, छोड़ो कल की बात है. मजा आली सामन्यामध्ये. 7 चेंडू 6 धावा. हो टॅप केलाय क्रिकेट. किती टॅलेंटेड क्रिकेट केलाय. शेवटच्या टप्प्यामध्ये स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली. सेन्सिबल क्रिकेट दाखवतोय. क्रिकेटचा दर्जा उंचावतोय. येणारे चेंडू 6 आणि गरज आहे 5 धावांची. यासनी 3. आणि फक्त 5 धावांची गरज आहे. बंधू कोणी विचार केला नव्हता. नेरे संघ डगआउट मध्ये बाहेर यायचं नाहीये प्लीज. शेवटची लास्ट वॉर्निंग आहे तुम्हाला. 7 चेंडू 5 धावांची गरज आहे. चांगला खेळतोय प्रथमेश आता मैदानावरती. 7 चेंडू 5 धावांची गरज आहे. पैसा वसूल सामना. मगांपासून आम्ही चर्चा करतोय सागर की प्रत्येक सामना एकतर्फी झाला बंधू. मात्र शेवटच्या टप्प्यात मेहबूब हा सामना रंग बदलवतोय आणि जर हा सामना प्रथमेशला जिंकून दिला तर येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये प्रथमेशला प्रेक्षक कधी विसरू शकणार नाहीये. 7 चेंडू 5 धावा. बघायचं पृथ्वी 11 भवाले संघ या स्पर्धेमध्ये किती कामगिरी करणार. ज्या संघाने या स्पर्धेमध्ये मोठ्या मोठ्या संघाला पराभवाचा धक्का दिलाय त्या संघाला प्रथमेशनं अक्षरशः हलवून सोडलंय. पेटून उठलाय प्रथमेश मैदानावरती. येणारे चेंडू 6 आणि गरज 5 धावांची. व्हॉट अ मॅच. यास प्रथमेश हा सामना जिंकून देणार का. ही स्पर्धा प्रथमेशच्या नावावरती होणार का. प्रेक्षक प्रथमेशला कधी विसरणार का हा प्रश्न पडलाय मैदानावरती. काय पेटून उठलाय मैदानावरती. अप्रतिम फटकेबाजी, अटॅकिंग फलंदाजी, अनस्टॉपेबल फलंदाजी, अनबिलिव्हेबल क्रिकेट दाखवलं मैदानावरती. 7 चेंडू 5 धावा. शेवटच्या टप्प्यात गोलंदाज सज्ज होतोय. वेगवान गोलंदाज झालाय मैदानावरती सूरज केने. बघायचंय ऑन साइडला फाईन लेग. यस यस यस. ओ माय गॉड. आणि पंचांचा इशारा येतोय. चौकार की षटकार. यस आपण बघूया. तिसऱ्या पंचाला रेफर केलंय आणि बघायचंय नेरा संघ आतमध्ये येतोय. यस चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. एकदा जोरदार टाळ्या प्रथमेश साठी. आज के शाम